हाय गाईज. हाय कर समीक्षा. पूर्वा कुठं आहेस? हाय. माझा फोन पकड. फोन पकड. माझं शूट नको करू प्लीज. जंगलातून सुंदर. गाईज आम्ही फाईल विसरलेलो आहे. आम्ही मस्त. इतका मोठा गट्टा घेतलाय एवढा मोठा प्रिंटचा. प्रिंट साठी पण आम्ही फाईल main चीज आणली. म्हणजे फाईलच विसरलेलो आहे. उद्याच घेणार आहे की ITP चे घेणार आहे ना. मेगा मॅमचा तर मेसेज आलेला हो मेगा मेसेज आलाय. पण आपलं ओमकार सर कधी घेणार आहेत? नाही सांगितलं उद्याच घेतील सर. एवढे प्रिंट धार रे पडल. पंचमाशन आणले तिने. चला गाव उद्या ब्लॉकचं ओनर पाणी पिण्यात बिझी आहे. आता आम्ही चाललोय ऊन तर फीज क्लिअरन्स सांगायला. इकडे बघा कॉलेजवाले एवढ्या भरूनच इकडे फिरत बघा फीज फीज क्लिअरन्स रिसिप्ट आणले झेरॉक्स. पकड ग. हे एवढंच आहे ना फीजचं वरचं. तहान लागली मला खूप. किती पण पाणी पिलं तरी कमीच वाटतं. किती पण पाणी पिलं. आता आम्ही ऑफिसमध्ये आले. ऑफिसमध्ये ए बिल्डिंगला म्हणजे आमचा दिवस ना ए बिल्डिंग बी बिल्डिंग सी बिल्डिंग ह्याच करण्यात गेलाय. दोन दिवस झालं नाही आमचं. माझं तर एक फिजिक्स पण नाही झालं. तुझं तरी फिजिक्स झाले. वायवा दिलं मी. तर चला मध्ये जातो आम्ही आणि बघतो काय चालू आहे. बाय बाय. होतो ना आपण. हाय. आम्ही मग काय यार तिथं आम्ही तिथे गेलेलो. आम्हाला म्हणे तिकडून या म्हणे. नाही आधी आम्ही ऑफिसमध्ये गेलो. तिथे आम्हाला म्हणले की अकाउंट सेंटरला जाऊ. आम्ही अकाउंट सेंटरला गेलो. पण आम्ही बॅक साईडने गेलो. हां. पण त्याची बॅक साईडच वाटत होती की ती फ्रंट साईड Front side आहे. आहे. आता पार्किंगच्या एरियामधून ती फ्रंट साईड आहे. आता तर त्या आम्ही खिडकीतून जायचं आम्हाला साईन घ्यायला. फक्त 5 जणी आम्ही. फक्त 5 जणी. हो का इथं 1 जणी. आणि कचरा बघा कसला गाड्या कसल्या पार्क Flip केल्या. करावं आम्ही तुम्हाला लागेल. कॅमेरा फ्लिप करून दाखवतो. आता बघा हे कसं सगळं काय गाडी पार्क केलंय आणि हे सगळं कचरा आहे. आम्हाला इथनं बोलावलंय ती फ्रंट साईड. फ्रंट साईड नाहीच ही. कोणी फ्रंट साईड डिसाईड केलं काय माहिती आला. क्लिअरन्स पण पडतंय हातात ना. कॅश पण म्हणतात ना गाडीचं. हे बघा हे सो हिअर द कॅश. चलतो आम्ही. क्लिअरन्स वरती इथे साईन मिळणार आहे. टर्म ग्रँटवरती. आमचं पण पासपोर्ट. सकाळी 10 वाजता नाही. सकाळी 10 वाजता. सकाळी 10 वाजता माझं नाम एकदम सबमिशन जाऊ. आणि हे बाकीचं सर रिमार्क मीन्स काय स्कॉलरशिपचा फॉर्म फिल केला आहे त्याचं की स्कॉलरशिप मिळाली होतं. ओके ओके. हे तुम्ही थांबा इथंच. आम्ही जाऊन येतो. त्यांचं पण बघून घ्या एकदा. तुम्ही बघून घ्या तुमचं. थांबा स्कॉलरशिप सेक्शन मधून. स्कॉलरशिपचा फॉर्म फिल केला त्याचा रिमार्क आणावा लागतो. कुणाला? आता मी ओबीसीला. विजिबल नाही. माझं पण का चेक कर ना तिथे फॉर्म देऊ. काय वाटायचं तिथे गेलो दाखवलं. स्कॉलरशिपचा फॉर्म भरला. 2 सेमिस्टरची स्कॉलरशिप जमा पण झाली. उडवली पण तिथे दिसत नाही की फॉर्म भरला आहे म्हणून. आता जाऊन स्कॉलरशिप सेक्शनमध्ये रिमार्क घेऊन येते. इथं
फीज नाही ते म्हणजे माझी फीज झालेली आहे गाईज. आमचंच काय पाप काय माहिती. कारण की ह्या लोकांनी थोडं स्वस्तामध्ये फी भरली आहे. मी 1.5 लाख भरली आहे. स्वस्त म्हणजे म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप भेटली, मला स्कॉलरशिप भेटली नाहीये. आम्ही अजून पण आम्ही अप्लाय केलंय. माहिती आम्हाला स्कॉलरशिप कशी आली असते. कालच आली आहे स्कॉलरशिप. कालच उडवली सुद्धा स्कॉलरशिप. लाज वाटते का? नाही, घरच्यांसोबत उडवली. घरचे पण होते सहभागी उडवायला. यार मी तर केवढी भरती. स्किन डिफरन्स किती ऊन आहे यार. टॅन आम्ही कॉलेजलाच वर खाली करून टॅन होतं यार. ते तर डार्क सर्कल्स टेन्शन किती आहे आम्हाला. सबमिशनचं येड्यागत पिद होतात त्यात माहिती आहे का आम्हाला. तर तिथे मागे तिथंच येत अजून. हे आमच्या फ्रेंड्स आहेत. ती ग्रीनवाली नाही आमची फ्रेंड, बाकीची आहेत. बोलू नाही, भेटू नंतर. झाली आम्हाला परत पाठवलंय. पाठवलं माहिती आम्ही ओबीसी वाले आहे म्हणून आम्हाला परत पाठवलं. काय पाप केलं माहित नाही. ओपन वाल्यांना फी भरून एका ह्याच्यात फी भरून मग नाही तर का सगळी फीस भरली ऍट अ टाइम ऍडमिशनच्या टाइमला. आणि एक रुपया पण आमचा पेंडिंग नव्हता. आणि त्यांना ओपन वाल्यांना 27,000 रुपये पंजाबरावचे पण भेटतात. परत 27,000 सेकंड इन्स्टॉलमेंट सुद्धा येईल. आणि हॉस्टेलचे पण भेटतात 60,000. आम्हाला फक्त 1,700 रुपये येतात पर सेमिस्टर. 1700 म्हणजे 2 सेमिस्टरचे 3,000 वर्षाचे एवढी फीस भरून आम्ही 3,000 रुपये आम्हाला येतात. त्यांना 60,000 रुपये येतात. आणि आम्हाला इथे चक्रा घालायला लावतात 17. इथून जा तिथून आता स्कॉलरशिप सेक्शनला जाऊन परत रिमार्क आणावं लागतं. आणि मग परत तिथं जायचं. आमचं क्लिअरन्स ग्रँट नाही केलंय. आणि परत फीला जायचं. तिथं जायचं, साईन घ्यायची, तिथं जायचं अकाउंटला आणि परत इकडे यायचंय. तो भेटू बाबा काय होते बघूया. ऑफिस मागायसाठी त्यांना आम्हाला काय म्हणतात तिकडे कुलरमध्ये काय हा इकडं मी तर रस्ता पण विसरलेले. एवढं मोठं कॉलेज आहे की आम्हाला रस्ता पण लक्षात राहा. बंद करून टाकलंय वे. आम्ही फॉर्म फिल आणायचो ओबीसी वाल्यांनी तर ते तिकडे असं देऊन दिलं. नो ड्यू म्हणून डायरेक्ट. आणि आम्ही सिटीचं आणायचं स्कॉलरशिप सेक्शन काढून. आता आम्ही परत तिकडं इथंच हीच केबिन आहे. पण त्यांना तिकडून खिडकी केली म्हणून आता एवढं सगळं असं फिरून आम्हाला जावं लागेल. ती एक साईन आणायला नो ड्यू ते लिहून घ्यायला. आणि हे घ्यायचं आणि परत तिथं 4थ्या मजल्यावर जायचं. सही दिलं. आता बघूया तर ते देतात का नो ड्यू लिहून. देतील की द्यायलाच पाहिजे आता. फीचे स्क्रीनशॉट सुद्धा लावलेत आम्ही ते रिसिप्टचे म्हणजे प्रिंट सुद्धा. तरी एवढा कुठं नाही. पोहोचलोय या साईडला. मी तुम्हाला दाखवतो. मी त्या दोघीला टाइमपास करते. पूर्वला टाइमपास करते. से हाय. फक्त आम्हाला काय सांगितलं फॉर्म फिल असं लिहून दिलंय फक्त. हीच केबिन आहे. तुम्ही बावळट आहेत. त्यांना सांगणार इथं केबिन नाही त्यांनी तसं सांगितलं. इथून पण नाही दिलं आता पण आम्हाला माहिती असून. ते बोलले तिकडूनच यायचं या खिडकीतूनच या खिडकीतूनच यायचं. पोरी नाही कॉलेज येडे कॉलेज. काय नाही बोलायचं आपल्याला. त्याच्यात कुठं साईन घ्यायची दाखव पटकन. कुठं घ्यायची साईन. तिथे सिग्नेचर घ्यायची आता. कॉलेज फीज पेड म्हणून. मग इथं जाऊन इथं घ्यायची इथं. आणि मग इथं जाऊन परत 4th फ्लोअरला जायचं आमच्या डिपार्टमेंटच्या बिल्डिंगला आणि इथं घ्यायची. आणि परत आम्हाला एवढ्या साईन घ्यायच्या होत्या. एवढ्या सगळ्या साईन घ्यायच्या. इथे सर हर बॉक्सेस फिल करून काढायचे आम्हाला. पीबीएल पण केलं की नाही ते पण सांगायचं त्यांना. इंटर्नशिपबद्दल पण. GFM तर देणारच नाही. 500 रुपये भरल्याशिवाय क्लास टीचर साईन देणार नाही आम्हाला. आता 500 भरायचे. 500 कसं वाटतं 500 भरताना. भरणार नाही. बॅलन्समध्ये 2 रुपये असल्यावर तर 500 भरणार. राहिलंच ना ब्लॉग मध्ये बोलू गाईज. आणि आता मँगो ज्यूस करायला संपलाय तो. रिझन आम्ही सांगतो. आपल्याला हॉट द्या अस्मिताला कूल करायला आम्ही खूप कूल होतं बरं काय. अस्मिता कूल झाली पण ती दाखवत नाहीये फक्त. कॅमेरा फ्लिप करायला मला पण देत होतो पण ती मला दत्तनगरपर्यंत जायचंय तिच्यासोबत. दुसरं नका. काय होते माझ्यासाठी प्रे करा. रिक्षामध्ये तोंड वगैरे सगळं बांधून सेफ्टी.
प्रे करा माझ्यासाठी. परत यायचं लावलं होतं काय माहिती. सगळेजण चालते तिकडून तर गप चालला होता तिकडून आली. चांगलं होतं की पाणी कमी पडलंय मला. पाणी नाही पाहिजे. झालंय थोडं. चला लागलं.